रूल 33 आहे, व्हॅल्यू ऑफ सप्लाय सर्व्हिसेस इन केस ऑफ प्युअर एजंट. व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल प्युअर एजंटच्या केसमध्ये. आता प्युअर एजंट कोण असतो, म्हणजे प्युअर एजंटचा कन्सेप्ट काय बघा पहिले, की नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन द प्रोविजन ऑफ दिस चॅप्टर, द एक्सपेंडिचर और कॉस्ट इन्कर्ड बाय अ सप्लायर ॲज अ प्युअर एजंट. मी तुम्हाला एक सप्लाय देतो आहे, ओके, आणि मी काहीतरी कॉस्ट बेअर करतो आहे तुमच्या वतीने. बघा काय, ॲज अ प्युअर एजंट ऑफ द रिसिपियंट ऑफ सप्लाय शॅल बी एक्सक्लुडेड फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ सप्लाय इफ ऑल द फॉलोइंग कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. तुमचा एक फ्लॅट आहे, तुम्ही परचेस तुम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला एजंट म्हणून काय सर्व्हिस देईन की तुम्हाला मी फ्लॅट दाखवेन. फ्लॅट दाखवला, तुम्हाला पसंत पडला, किती रुपयाला तुम्ही तो विकत घेताय, ओनरकडनं ठरलं. त्यानंतर त्या फ्लॅटचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, सगळे डॉक्युमेंट बनवून देईन, तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला सगळं मी करून तुमच्या नावावरती फ्लॅट होईपर्यंत तुम्हाला फ्लॅट दाखवणार. तुम्हाला पसंत पडला, व्यवहार तुम्ही पूर्ण तुमच्या नावावरती फ्लॅट करून देईपर्यंत सगळ्या सर्व्हिसेस. सप्लाय काय आहे, तुम्हाला फ्लॅट दाखवणं आणि तुमच्या नावे तो फ्लॅट होईपर्यंत एवढ्या काय आवश्यक गरजा आहेत, प्रोसिजर आहेत, त्या पूर्ण करून देण्याचं तुम्ही एका एजंटला कॉन्ट्रॅक्ट दिलं. तर या केसमध्ये एजंटचे जे पैसे आहेत ते किती आहेत, सपोज 10,000 रुपये आहेत, किंवा तुमच्या फ्लॅटला जेवढी सेल व्हॅल्यू आहे त्याच्यावर त्याची 2% आहेत, ओके. स्टॅम्प ड्युटी भरायची असेल त्याचे काय व्हॅल्यू आहे तो सांगेल. हे डॉक्युमेंटेशन चार्जेस एवढे होतील, प्लस एवढे पैसे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची आणि माझे चार्जेस हे सगळं करायचे एक आहे. आता बघा परत वाचतो मी, एक्सपेंडिचर और कॉस्ट इन्कर्ड बाय सप्लायर ॲज अ प्युअर एजंट of the recipient of supply shall be excluded from the value of supply. The supplier act as a pure agent of the recipient of the supply when जिथे he makes the payment to the third party on authorization by such recipient. मी तुम्हाला जागा दाखवली, तुम्ही व्यवहार करा, माझं कमिशन द्या, मी चाललो. असं नाही आहे. ती जागा माझ्या नावावरती होईपर्यंत तुम्ही सगळं करायचं. मी बोलेन मग याचे चार्जेस लागतील वेगळे, ते देऊ तुम्हाला. पण तुमच्या वतीने मी बघितला कोण माणूस आहे तो सगळं डॉक्युमेंटेशन करेल, त्याला सांगितलं हे दोघांना सेल परचेस ॲग्रीमेंट करून द्या. ही दोघांची नावं, दोघांचे डॉक्युमेंट सगळे त्याला दिले. म्हणजे तुमच्याकडे मी येणार, जो सेलर आहे त्याच्याकडे जाणार, डॉक्युमेंट द्या, हे सगळं मी गोळा करणार. त्याला वेळ नाही, सेलरला तुम्ही बाहेर आहे, तुम्हाला वेळ नाही. मी हे सगळं केलं, पण चार्जेस तुम्ही दिले, त्यात माझा काही इंटरेस्ट नाही. पण ॲग्रीमेंट असं आहे की तुम्हाला मी बाईंग सेलिंग करून देईन, पण सगळं डॉक्युमेंटेशन मीच करणार, पण चार्जेस तुम्ही देणार. सप्लायर ॲक्ट्स द प्युअर एजंट ऑफ द रिसिपियंट ऑफ सप्लायर वेन ही मेक्स द पेमेंट टू थर्ड पार्टी. मग तिसरी पार्टी आहे जे डॉक्युमेंट करत त्यांना पेमेंट तुमच्या वतीने मी केलं, तुम्ही पैसे मला दिले, मी त्याला पेमेंट केलं. म्हणजे हा एक्सपेंडिचर इन्कर्ड आहे, हा एक्सक्लूड करा. केव्हा एक्सक्लूड होईल, जेव्हा थर्ड पार्टीला पेमेंट केलं जाते. The payment made by the pure agent on behalf of the recipient of supplier has been separately indicated on the invoice. इन्व्हॉइसमध्ये दाखवलं जाईल की किती पैसे मी घेतले. म्हणजे माझ्या बँकेमध्ये पैसे समजा 1 लाख आले, 1 लाखामधलं डॉक्युमेंट चार्जेस एवढे आहेत हे वेगळे दाखवले, प्लस स्टॅम्प ड्युटी भरली म्हणजे एवढे चार्जेस आहेत दाखवले वेगळे. अँड द सप्लाय इज प्रोक्युअर्ड बाय द प्युअर एजंट फ्रॉम द थर्ड पार्टी द प्युअर एजंट ऑफ द रिसिपियंट ऑफ. आता इथे परचेस काय केलं असेल, काय परचेस केलं असेल ते त्यांच्या वतीने केलं, हे वेगळं दाखवलं आहे, तर ते एक्सक्लूड होईल. तर ते काय होईल, व्हॅल्यूमधनं एक्सक्लूड होईल. सप्लायरने किती व्हॅल्यू घेतली, ही व्हॅल्यू काहीतरी रिसिपियंटसाठी करण्यासाठी घेतली, हे जर इन्व्हॉइसमध्ये दाखवलं असेल आणि ती सप्लायरच्या म्हणजे रिसिपियंटच्या वतीने पुढे पे केली, खर्च केली, हे दाखवलं असेल तर ती व्हॅल्यू एक्सक्लूड होईल. आता खाली बघा, फॉर द पर्पजेस ऑफ दिस रूल द एक्सप्रेशन प्युअर एजंट मीन्स, वर दिलं ना प्युअर एजंट, वरती दिलं इकडे की सप्लायर ॲज अ प्युअर एजंट कोण आहे, हू एंटर्स इन टू अ कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट विथ द रिसिपियंट ऑफ सप्लाय टू ॲक्ट ॲज हिज प्युअर एजंट टू इन्कर एक्सपेंडिचर और कॉस्ट इन द कोर्स ऑफ सप्लाय गुड सर्व्हिसेस और बोथ, नायदर इंटेंड्स टू होल्ड नॉर होल्ड्स एनी टायटल टू द गुड सर्व्हिसेस और बोथ, सो प्रोक्युअर्ड. खरेदी केलं स्वतःच्या नावे करत नाही, तो त्याच्याच नावाने करतो.
स्वतःच्या नावे गुड सर्व्हिस घेत नाही, दुसऱ्याच्या नावे घेतो, पण तो एजंट म्हणून कार्य करतो, तो प्युअर एजंट आहे. असं नाही की तुम्ही मला पैसे माझ्या नावावरती घेतले, मी दुसऱ्याच्याच कामाकरताच ते पैसे खर्च केले, फक्त तुमच्या वतीने खर्च केले. ही नायदर इंटेंड टू होल्ड नॉर होल्ड्स एनी टायटल ऑफ गुड्स, त्या गुड्सचं मालकी घेत नाही, सर्व्हिसचं मालकी घेत नाही, काहीच घेत नाही. सो प्रोकर्ड, खरेदी केलेलं. डज नॉट यूज हिज ओन इंटरेस्ट, स्वतःच्या हिच्यासाठी वापरत नाही सच गुड सर्व्हिसेस. सो प्रोकर्ड अँड रिसिव्ज ओनली द ॲक्च्युअल अमाऊंट इन्कर्ड, खर्च केलेली केवळ वास्तव रक्कम प्राप्त करतो. म्हणजे जर मला खर्च आला 5,000 तर मी 5,000 घेईन, 10,000 घेणार नाही, 8,000 घेणार नाही. Such goods in addition to the amount received for supplier provides on his own account. आता इथे सप्लाय ॲज अ प्युअर एजंट इज अन इंडिपेंडंट कन्सेप्ट रिलिव्हंट फॉर व्हॅल्युएशन. कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स काढायचं? इट मे हॅपन समटाइम दॅट अ सप्लायर मेकिंग अ सप्लाय ऑल्सो इन्कर सम एक्सपेन्सेस फॉर द रिसिपियंट विच इज नॉट अ पार्ट ऑफ द सप्लाय. इन सच एक्सपेन्सेस इज इन्कर्ड बाय द सप्लायर द प्युअर एजंट ऑन. आता एक्झाम्पल बघायला मला दाखवत आहे. एक एक्झाम्पल आहे की द फीज चार्ज बाय द रजिस्टर ऑफ कंपनीज फॉर द रजिस्ट्रेशन अँड अप्रुव्हल ऑफ द नेम आर कंपल्सरी लेविड ऑर कंपनी बी. कंपनीला काही चार्जेस भरायचे. रजिस्ट्रेशन करण्याकरता फर्म ए इज मेअरली ॲक्टिंग एज अ प्युअर एजंट इन द पेमेंट ऑफ दोज फीज. देअरफॉर फर्म ए रिकव्हरी ऑफ सच एक्सपेन्सेस इज अ डिस्बर्समेंट अँड नॉट पार्ट ऑफ द व्हॅल्यू ऑफ सप्लाय. रजिस्ट्रेशन करून घेण्याकरता मी तुम्हाला मदत करतो, ही माझी सर्व्हिस आहे, त्याचे चार्जेस आहेत प्लस रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत. लक्षात घ्या, मी एका व्यक्तीचा GST रिटर्न फायलिंग करतो, GST मी पे करतो एका व्यक्तीचं, ओके, याचे मी 5,000 रुपये घेतो. आता GST त्याचा भरायला 40,000 रुपये, तर तो व्यक्ती मला 40,000 रुपये माझ्या अकाउंटला पाठवतो प्लस हे 5,000 पाठवतो. त्यांनी मला पाठवले 45,000, ओके. तर माझा व्हॅल्यू ऑफ सप्लाय किती? हे 40,000 मी त्या व्यक्तीच्या वतीने पे करतो. हे 40,000 रुपये मी स्वतःच्या अकाउंटला घेत नाही. हे 40,000 रुपये मी स्वतः करता कुठेही वापरत नाही, जसे आले तसे पे केले. म्हणजे माझ्या व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये हे 40,000 एक्सक्लूड व्हायला पाहिजे की नको, तर मी त्याच्या वतीने पे करतो. मी फक्त एजंट आहे त्याचा, हे लक्षात. एजन्सी इन्कम 10,000, ओके. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, हॉटेल एक्सपेन्सेस 15,000, कस्टम ड्युटी 55,000, डॉग ड्यूज 5,000 असे खर्च झाले. कस्टम ब्रोकर इश्यूज अ इनवॉइस फॉर रिइम्बर्समेंट ऑफ अ फ्यू एक्सपेन्सेस अँड फॉर कन्सिडरेशन टुवर्ड्स एजन्सी सर्व्हिस रेंडर टू अन इम्पोर्टर. द अमाऊंट चार्ज बाय द कस्टम ब्रोकर आर ॲज बिलो. कस्टम ब्रोकरनी ही व्हॅल्यू चार्ज केली, तर व्हॅल्यू ऑफ सप्लायमधनं काय यातलं एक्सक्लूड होईल? काय एक्सक्लूड होईल? आता हे एजन्सी इन्कम आहे, म्हणजे काम करण्याचे पैसे आहेत. आता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, हॉटेल एक्सपेन्स, आता काम घेतलं आहे तर खर्च तो करायलाच पाहिजे ना. कस्टम ड्युटी हे त्याच्या वतीनं पेमेंट आहे, ते करण्यात भरायचे आहे. तसंच डॉग ड्यूज आहे, हेही भरायचे. म्हणजे 60,000 हे थर्ड पार्टी पेमेंट झालं. त्याच्याकडनं घेतले किती? हे 10 आणि 15 25 प्लस हे 60 किती झाले? अशा प्रकारे त्याला 85,000 रुपये द्या म्हणून सांगितलं, त्याने दिले. द अबो सिच्युएशन, इन द अबो सिच्युएशन एजन्सी इन्कम अँड ट्रॅव्हलिंग हॉटेल एक्सपेन्सेस शॅल बी ॲडेड फॉर डिटरमाइनिंग द व्हॅल्यू ऑफ सप्लाय बाय द कस्टम ब्रोकर, वेअर ॲज डॉग ड्यूज आणि द कस्टम ड्युटी शॅल नॉट बी ॲडेड टू द व्हॅल्यू. ते एक्सक्लूड होतील व्हॅल्यूमधून, ओके. जे आपली डेवरची जी व्याख्या जी आहे त्यात काय म्हटलं आहे की रिसिपियंटच्या वतीने काय पे केलं? 55,000 प्लस 5,000. पण हे हॉटेल काय त्याच्या वतीने पे नाही केले ना, इथे सप्लायरच राहिला ना, मग ती व्हॅल्यू एक्सक्लूड नाही होणार. त्यांनी मागितले रिसिपियंटला, त्यांनी दिले, पण व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये ती व्हॅल्यू इन्क्लूड होईल, हे लक्षात घ्या. रिसिपियंटला काय भरायचं आहे? कस्टम ड्युटी. रिसिपियंटला काय भरायचं आहे? डॉग ड्यूज. रिसिपियंटला काय हॉटेल एक्सपेन्स भरायचे आहेत का नाही ना? म्हणजे ते कोणासाठी घेतले? सप्लायरने स्वतः करता घेतले. व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये ते ॲड होईल. कामाचे पैसे प्लस कामाला जायचा खर्च हा त्याने जरी दिला असला तरी व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये तो ॲड होईल. व्हॅल्यू ऑफ सप्लाय दोन्हीमध्ये येईल.
प्युअर एजंटचा अर्थ काय होतो, जे रिसिपियंटच्या वतीने सप्लायरनी पे केले तेवढी अमाऊंट एक्सक्लूड होईल, बाकी एक्सक्लूड नाही होणार. आलं लक्षात. आणि इनवॉइसमध्ये त्या प्रकारे दाखवलं जात असलं पाहिजे. जरी मी दाखवेन इनवॉइसमध्ये की हे मी घेतले, चालणार नाही. इकडे व्याख्येप्रमाणे काय म्हटलं आहे, असा एक्सपेन्स पाहिजे की जो हे दिलं आहे ज्याने एक्सप्लेनेशन की प्युअर एजंट कोणाला म्हणावं, तो जे काय घेतो ते वतीने पे करतो, सप्लायरच्या वतीने जो पेमेंट करायचं आहे ते जे एक्सपेंडिचर आहे तो एक्सपेंडिचर जो रिसिपेंट्स आहे तो जर का सप्लायरने केला तर तो प्युअर एजंटच्या स्कोपमध्ये येईल, तो इकडे एक्सक्लूड होईल, तो इथे एक्सक्लूड होईल. हे लक्षात घ्या. सगळं एक्सक्लूड नाही होणार, वेगळं दाखवत तरी. समजलं ना. आणि हे छोटं एक आहे, where the value of supply is inclusive of GST, the tax amount is determined in the following manner. टॅक्स अमाऊंट आता आपण जेव्हा बघतो ना, कुठलाही मोबाईल घेतो, किंमत सांगितली जाते, किती किंमत आहे 40,000. कुठली वस्तू घेतो, कपडे घेतो, वेगळं सांगितलं जात नाही की हे प्लस टॅक्स 18%. ग्रोसरी घेतो, एकूण अमाऊंट असते इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स. तुम्ही कुठलीही वस्तू बघाल, त्याला बॉक्स बघाल, बोतल बघाल, त्यावरती काय असतं, इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स. वेअर द व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स, द टॅक्स अमाऊंट इज डिटरमाइंड इन द फॉलोइंग मॅनर. टॅक्स अमाऊंट कशी काढायची, व्हॅल्यू इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स किती आहे, व्हॅल्यू इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स किती आहे, समजा 500 घ्या. रेट किती जी एस टी यावरती 18%, 8 × 18. ओके, डिवाइड बाय 100 + 10. व्हॅल्यू इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स इंटू GST रेट इंटू पर्सेंट, IGST और CGST AGST जे काय असेल, डिवाइड बाय 100 प्लस सम ऑफ टॅक्स रेट इन पर्सेंटेज. आता इथे 500 आहे, इंटू 18 डिवाइड बाय 100 + 18 म्हणजे इथे काय येईल 9,000. याचं उत्तर येईल 9,000 डिवाइड बाय 118, 76.27. हा या रूलमध्ये त्याने दिलेला फॉर्म्युला आहे. हे जे 500 आहेत ना, हे 500 118% आहेत, बरोबर आहे. तर 18% किती, तुम्ही 500 × 18 कराल, डिवाइड बाय 118 कराल, तरी तेच उत्तर येईल. समजलं ना. ज्या प्रकारे टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो, मी हे गणित मांडीन, त्यांनी दिले हा फॉर्म्युला घ्या आणि काढा उत्तर तेच येईल, पण त्यांनी दिलेलं आहे तसंच काढायचं. मला हे सोपं आहे, सेम आहे, मी वापरू शकतो, पण जे काय आपण काढतो ते दिलेलं असलं पाहिजे. रूल 35 सांगतो की व्हॅल्यू ऑफ सप्लाय कशी काढायची, जेव्हा इन्क्लुझिव्ह ऑफ IGST CGST AGST जेव्हा आहे तेव्हा कशी काढायची व्हॅल्यू, हे याद दिलं आहे रूल 35मध्ये. आपण आपलं कॉमन सेन्स वापरतच नाही कुठे, सगळं दिलं आहे त्याप्रमाणेच करायचं. कुठे दिलं आहे, कोणी काही बोलला की असं करायला पाहिजे, प्रश्न काय तुम्हाला माहीत नाही बाबा, हे तू कुठल्या आधारात सांगतोय, कुठला सेक्शन आहे, कुठला रूल आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही एखादी नोटीस पाठवाल, ऑर्डर पाठवाल की या प्रोव्हिजननुसार सेक्शननुसार तुम्ही चुकीचं केलं आहे म्हणून तुम्ही टॅक्स द्या आहे, तर तो म्हणता नाही हा ते एक्झाम्प्ट आहे. जर तो बोलला हे एक्झाम्प्ट आहे, त्याला विचारायचं एक्झाम्प्ट आहे तर बाबा कुठली एंट्री आहे तुझी एक्झामची, नोटिफिकेशन नंबर कुठला आहे, त्यातलं मग एंट्री नंबर कितवा आहे सांग, कुठे एक्झाम्शन आहे, असं आहे ना. तुझं जर हे म्हणणे तुझा दावा आहे तर ते दाव्याचा आधार काय, त्या आधारानुसार मग तुम्ही चेक कराल. लॉ खूप गुंतागुंतीचा असतो आणि खूप लेंदी असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट माहिती नाही होऊ शकतं, त्याला माहिती आहे, तुमच्या माहितीमध्ये ती गोष्ट आली नसल्यामुळे तुम्ही काय केलं, तुमच्याकडे जे इनपुट्स आहेत त्याच्या आधारे नोटीस गेले त्याला, आणि तो म्हणतो की ही नोटीस चुकीची आहे कारण की हे कायद्यानुसार मला एक्झम्पशन आहे, दाखव एक्झम्पशन, एंट्री दाखव कुठली आहे. कॉमन सेन्स वापरत नाही आपण इकडे. जिकडे काय दिलेलं आहे बाबा, दिलेलं आहे कुठे, नोटीस पण कशी निघते, काय फॅक्ट आहे, परिस्थिती काय, सिच्युएशन काय, त्यातला फॅक्ट काय, कुठे किती टॅक्स देणं होता किंवा कुठे किती ITC त्यांनी घ्यायला पाहिजे होता, कुठे तो ITC इलिजिबल नव्हता, ह्या माहितीच्या आधारे त्याला तो टॅक्स देणं आहे, त्याच्याकडनं टॅक्स वसूल का करू नये ह्या प्रकारे शो कॉज जाते.
मग तो उत्तर द्यायला येईल, मग त्याला ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड आहे. ह्या सगळ्या केसमध्ये तो व्हॅल्युएशनमध्ये या व्हॅल्यूप्रमाणे आम्ही असा टॅक्स काढला आहे, या रूलप्रमाणे असा आम्हाला व्हॅल्यू काढायला पाहिजे. ती व्हॅल्यू चुकीची आहे. तुम्ही द्या की बाबा व्हॅल्यू ह्या व्हॅल्यूवरती काढायला पाहिजे, तू ह्या व्हॅल्यू कसा आहे काढला, तू प्युअर एजंट आहे तर हा एक्सपेन्स तू कसा घेतला, हा नाही घेऊ शकत. तो प्युअर एजंटला तो अलाउड नाही होणार. आलं लक्षात ना. जे काय आपण बघतोय हे सगळं काय बघतोय, कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स कसा लागेल. ती व्हॅल्यूच चुकली तर टॅक्स चुकीचा पे केला त्यांनी. जर तुम्ही ऑडिटला गेलात तर तुमची जी केस असेल त्या केसप्रमाणे व्हॅल्युएशनप्रमाणे त्यांनी व्हॅल्यू डिटरमाइन बरोबर केले की नाही हे बघायचं. पहिलं टॅक्स रेट बरोबर आहे की नाही हे बघायचं. जर इन्क्लुसिव्ह ऑफ टॅक्स आहे तर मग टॅक्स किती, व्हॅल्यू किती हे येईल. हा जो रूल आहे 34, ओके. रेट ऑफ एक्सचेंज ऑफ करन्सी अदर दॅन इंडियन रुपीज. जी करन्सीची व्हॅल्यू आहे, रेट ऑफ डिटरमाइन ऑफ करन्सी अदर दॅन इंडियन रुपीज फॉर डिटरमाइनिंग द व्हॅल्यू. ती व्हॅल्यू कधीची काढायची. आता व्हॅल्यू ज्या असतात ना, एक CBSE व्हॅल्यू काढतो, RBI व्हॅल्यू काढतो. पण बघितलं ना जे की RBI रेफरन्स रेट बघायचं आहे, तर RBI रेफरन्स रेटप्रमाणे जर काढायचं आहे तर व्हॅल्यू कुठली घ्यायची, तर गुड्स आहे सर्व्हिस आहे. तर ह्याच्यामध्ये जो RBIचा रेफरन्स रेट आहे, supply of goods, the applicable rate of exchange as notified by the board of the custom act for the date of time of supply of such goods in terms of section 12. कस्टममध्ये गुड जेव्हा येतात कशावरती कुठल्या व्हॅल्यूवर लागेल, CBSE. मग त्या डेटप्रमाणे कुठली व्हॅल्यू होती, ओके. आणि सर्व्हिस जर असेल तर सर्व्हिसच्या केसमध्ये काय दिलं आहे की द ॲप्लिकेबल रेट ऑफ एक्सचेंज डिटरमाइंड ॲज पर द जनरल ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल, ज्याला म्हणतात गॅप, फॉर द डेट ऑफ टाईम ऑफ सप्लाय. कुठल्या म्हणजे टाईम ऑफ सप्लायप्रमाणे सर्व्हिस केव्हा गेली, मग त्याप्रमाणे त्याचा रूलप्रमाणे काय किती आला पाहिजे व्हॅल्यू, ती व्हॅल्यू काढायची. रेट ऑफ एक्सचेंज ऑफ करन्सी व्हॅल्यू डिटरमाइन कशी करायची, इंडियन रुपीज. तर हे दिलं आहे CBSE प्रमाणे. द ॲप्लिकेबल रेट ऑफ एक्सचेंज ॲज नोटिफाईड बाय द बोर्ड. इनवॉइसची प्रोविजन मी घेईन, टाईम ऑफ सप्लाय घेईन तेव्हा हे परत सांगेन. त्यात तेही बघायला लागेल मला. आता मी सांगत नाही, जे फक्त सांगतो की ह्याच्याकरता आहे, बाकी मी सांगत नाही आता काय. बाकी सगळे रूल कळले हा सोडून. आता हे अमेंडमेंट होऊन हे रूल आले. 28 रूल जो आहे, रूल 28 तो फक्त तेवढाच होता. मग जो रूल होता 28मध्ये त्याला 1 केला आणि त्याच्या पुढे 26/10/23पासनं त्यामध्ये अमेंडमेंट केली. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन रूल 28(1) मध्ये जे दिलं आहे ते लागू होणार नाही. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय अ सप्लायर टू अ रेसिपियंट हू इज रेडेड पर्सन लोकेटेड इन इंडिया बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग कॉर्पोरेट गॅरंटी. कॉर्पोरेट गॅरंटी आहे टू एनी बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन ऑन बिहाफ ऑफ द सेड रेसिपियंट. कशा करता इथे दिलं आहे 28(1) प्रमाणे घेऊ नका. 28(1) कशा करताय, रेडेड पर्सन करताय. आता रेडेड पर्सनला द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय सप्लाय टू अ रेसिपियंट हू इज अ रेडेड पर्सन लोकेटेड इन इंडिया बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग कॉर्पोरेट गॅरंटी टू एनी बँकिंग कंपनीला त्यांनी गॅरंटी दिली पण फिनान्शियल इन्स्टिट्यूशनला ऑन बिहाफ ऑफ द सेड रेसिपियंट shall be deemed to be 1% of the amount of such guarantee offered per annum or the actual consideration whichever is higher. whichever is higher आहे याच्यावर त्यांना टॅक्स द्यायचं. याची व्हॅल्यू ही आहे. आपण सप्लायमध्ये बघितलं ना तिकडे सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, त्यामध्ये सच आहे असं म्हटलं आहे. त्यामध्ये गॅरंटी शब्द नाही आहे. पण जिकडे सचॅट म्हटलं आहे तर सचॅट म्हणजे काय एक्झाम्पल आहे. काय लोकांचं म्हणणं असं आहे सचॅट म्हटलं तर यात गॅरंटी पण येऊ शकते. याप्रमाणे काय केलं आहे, सेल, बार्टर, एक्सचेंज, जे काय दिलेलं आहे त्यामध्ये
सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज आणि डिस्पोज. ओके, ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस आर बोथ. तसं कॉर्पोरेट गॅरंटी जर इथे सच ॲज म्हटला तर याच्यामध्ये याप्रमाणे ही एक्झाम्पल आहे. मग यामध्ये कॉर्पोरेट गॅरंटी दिली रिसिपेंटच्या वतीने, तर काय लोकांचं म्हणणं असं आहे यात दिलेलंच नाही आहे. काय लोकांचं म्हणणं असं आहे सच ॲज दिलं तर कॉर्पोरेट गॅरंटी यात येऊ शकतं. थोडा डिस्प्युटेड मॅटर आहे हा. तुम्ही वाचाल कॉर्पोरेट गॅरंटीवरती गुगल कराल तुम्हाला काय आर्टिकल सापडतील. मग गव्हर्नमेंटने काय केलं की त्याच्यावरती व्हॅल्यू डिटरमाइन केली की व्हॅल्यू काय असेल. कॉर्पोरेट गॅरंटी व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस गॅरंटी दिली ही सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे बाय सप्लायर टू अ रिसिपियंट हू इज लीडर पर्सनसाठी काय केलं कॉर्पोरेट गॅरंटी दिली. लोकेटेड इंडिया असेल बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग कॉर्पोरेट गॅरंटी टू एनी बँकिंग कंपनी. कोणाला दिली बँकिंग कंपनी किंवा पेन्शन कंपनीला दिली. तर त्याची व्हॅल्यू डीम टू बी काय असेल 1% ऑफ द अमाऊंट सच गॅरंटी ऑफर्ड पर एनम किंवा ऑर द ॲक्च्युअल कन्सिडरेशन. यातलं जास्त काय विच एव्हर इज हायर ते व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस असेल. म्हणजे ही सर्व्हिस दिली त्या त्यांना कोणाला लीडर पर्सनला त्याच्यावर त्यांना टॅक्स द्यायला लागेल. Provided that where the recipient is eligible for full input tax credit, the value declared in the invoice shall be deemed to be the value of said supply of service. The recipient ITC घेऊ शकत असेल, eligible असेल, the value declared in the invoice shall be deemed to be the value of said supply of service. आलं लक्षात. आणि हे दोन रूल वाढले. हे कधीपासून वाढले हे 26/10/23 पासून आहे. आणि हे जे आहे हे अमेंडमेंट फ्रॉम 1/10/23. कोणाकरता आलं आहे ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन मनी गेमिंग आणि ॲक्शनेबल क्लेम इन कसिनो यांच्याकरता व्हॅल्यू काय असेल. हे पण याच प्रकारे दिलं आहे. नॉट बी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस चॅप्टर. या चॅप्टरमध्ये कुठेही काय दिलेलं असेल त्या सगळ्याला हा रूल ओव्हरराईड करतो. ऑनलाईन मनी गेमिंगची व्हॅल्यू काढायची असेल द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ ऑनलाईन मनी गेमिंग काढायची असेल इन्क्लुडिंग सप्लाय ऑफ ॲक्शनेबल क्लेम इन्वॉल्ड इन ऑनलाईन मनी गेमिंग शॅल बी द टोटल अमाऊंट पेड और पेएबल टू और डिपॉझिटेड विथ द सप्लायर बाय वे ऑफ मनीज वर्क इन्क्लुडिंग व्हर्च्युअल डिजिटल असेट बाय और ऑन बिहाफ ऑफ द प्लेयरनी पेमेंट केलं आहे जे काय टोटल अमाऊंट पेएबल आहे, पेड केलं किंवा पेएबल आहे टू और डिपॉझिटेड विथ द सप्लायर बाय वे ऑफ मनी किंवा मनीज वर्क इन्क्लुडिंग क्रिप्टो करन्सी वगैरे काही असेल व्हर्च्युअल डिजिटल असेट बाय किंवा त्याच्या बिहाफ ऑफ प्लेयरच्या जे काय दिलेलं असेल त्याची जी व्हॅल्यू आहे ती काय असेल व्हॅल्यू ऑफ सप्लाय असेल. म्हणजे त्याच्यावरती टॅक्स देणं आहे. provided that the amount returned or refunded by the supplier to the player for any reason, any amount returned किंवा refunded by the supplier to the player for any reason whatsoever, including player not using the amount paid or deposited with the supplier or participating in any event, shall not be deductible. त्या व्हॅल्यू तरी कमी केली जाणार नाही. व्हॅल्यू एकदा व्हॅल्यू दिली रिटर्न जरी केली तरी ती व्हॅल्यू त्यातनं डिडक्ट होणार नाही फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ ऑनलाईन मनी गेमिंग. ऑनलाईन मनी गेमिंग असा आहे जे पैसे एकदा दिले त्यातले काय रिफंड जरी केले परत जरी केले तरी दिलेली एकदा दिलेली व्हॅल्यू जी आहे त्यातून ही व्हॅल्यू वजा होणार नाही. जी व्हॅल्यू पहिल्यांदा दिलेली आहे तीच व्हॅल्यू ऑफ सप्लाय असेल. कळलं एवढं.
आता notwithstanding anything contained in this chapter, the value of supply of actionable claim in casino shall be the total amount paid or payable by or on behalf of the player for purchase of the token, chips, coins, ticket by whatever name called for use in casino. काय दिलं आहे कसिनोमध्ये काय करायला लागतं? टोकन घेऊन ते तिकडे हे नोटा असे टाकत नाहीत ना. बघतो ना पिक्चरमध्ये आपण, मी पिक्चरमध्ये बघितलं आहे का ते टोकन घेतात आणि ते टाकतात ना असे. द परचेस ऑफ द टोकन, चिप्स, कॉइन्स और ticket by whatever name called for use in casino or participating in any event including game, scheme, competition or any other activity or process in the casino in case where जिथे the token, chips, coin, ticket whatever name called are not required. इथे रिक्वायर्ड नाही आहे. किती आहे टोटल अमाऊंट त्याने जी पे केली किंवा पेबल असेल प्लेयरसाठी ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय असेल ॲक्शनेबल क्लेमसाठी. ओके. परचेस ऑफ टोकन कसिनोमध्ये आणि पार्टिसिपेटिंग इन एनी इव्हेंट इन्क्लुडिंग गेम, स्कीम, कॉम्पिटिशन एनी अदर ॲक्टिव्हिटी और प्रोसेस इन द कसिनोमध्ये इन केस जिथे टोकन किंवा असं काही रिक्वायर्ड नाही आहे. ह्या दोन्ही केसमध्ये काय म्हटलं आहे किती व्हॅल्यू दिलेली आहे, टोटल अमाऊंट पेड किंवा पेबल किती आहे प्लेयरच्या वतीने, ही व्हॅल्यू ऑफ सप्लाय ती व्हॅल्यू घ्यायची. प्रोव्हाइडेड दॅट एनी अमाऊंट रिटर्न ऑर रिफंडेड बाय द कसिनो टू द प्लेयर ऑन रिटर्न ऑफ टोकन, कॉइन्स, चिप्स, tickets as the case may be otherwise shall not be deductible from the value of supply of actionable claim in casino. ओके. ही व्हॅल्यू वजा होणार नाही. एवढं कळलं? सेम आहे ना, वरती पण तसंच आहे ना. एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ रूल 31B आणि 31C एनी अमाऊंट रिसिव्ड बाय द प्लेयर बाय विनिंग एनी इव्हेंट including game, scheme, competition or any other activity or process which is used for playing by the said player in a further event. तसं कोण जण करोडपतीमध्ये असतं बघा, पहिल्या खेळात एवढी अमाऊंट जिंकला आहे, मला पुढे जायचं आहे का, ती अमाऊंट घेऊन तो पुढे जातो ना. आणि जर तो पुढे गेला हरला तर काय अमाऊंट मिळणार आहे, बरोबर आहे ना, काही अमाऊंट मिळणार आहे. तर ह्या केसमध्ये काय म्हटलं आहे की द अमाऊंट रिसिव्ड बाय द प्लेयर बाय विनिंग एनी इव्हेंट इन्क्लुडिंग गेम, स्कीम, कॉम्पिटिशन और एनी अदर ॲक्टिव्हिटी और प्रोसेस विच इज यूज फॉर प्लेइंग बाय द सेड प्लेयर इन अ फर्दर इव्हेंट. मला पुढे जायचं आहे तर ते पैसे ठेवूनच पुढे जायला लागेल ना. आता एवढे एका स्टेपपर्यंत एवढी अमाऊंट सेफ आहे, पुढे गेलो आणखीन पुढे गेलो तर जेवढी अमाऊंट सेफ आहे तेवढीच मिळेल, जेवढी अमाऊंट पुढे जिंकलं ती सगळीच सोडायला लागेल. असंच असतं ना. इन अ फर्दर इव्हेंट विदाउट विड्रॉविंग, ती विड्रॉ नाही करता येत, shall not be considered as the amount paid to or deposited with the supplier by on behalf of the said player. ओके. हे काय दिलं आहे स्पष्टीकरण दिले. वरती जी व्हॅल्यू रिफंड केली परत केली ती मिळणार नाही, तर त्यामध्ये दिलं आहे की फॉर द पर्पज ऑफ 31B आणि 31C एनी अमाऊंट रिसिव्ड बाय द प्लेयर बाय विनिंग एनी इव्हेंट. तो इव्हेंट जिंकला तो किंवा तो गेम जिंकला किंवा तिथलं कॉम्पिटिशनमध्ये किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा प्रोसेसमध्ये ती त्यांनी वापरली प्लेईंग बाय द सेड पर्सन इन अ फर्दर इव्हेंट विदाउट विड्रॉविंग, तो विड्रॉ करत नाही आहे, तीच पुढे वापरली जाते. तर शॅल नॉट बी कन्सिडर्ड ॲज द अमाऊंट पेड. ती अमाऊंट तो विड्रॉ करत नाही, ती पेड केली आहे असं काय समजलं जाणार नाही. प्लेयरच्या वतीने ती अमाऊंट तिकडे जमा केली हे समजलं जाणार नाही. पहिली अमाऊंट दिली आहे किंवा जी पेबल आहे ती देणंच आहे, त्यातनं काय रिटर्न केलं किंवा रिफंड केलं त्यातनं वजा होणार नाही. प्लस अशा गेममध्ये कुठली व्हॅल्यू का तो जिंकला असेल पण विड्रॉ नाही करत, तिथे पुढे लावत जातो, तर ती अमाऊंट त्यांनी सप्लायरला दिली असं मानलं जाणार नाही. असे हे 31B आणि 31C आहे. पहिले काय करत होते हे जे ऑनलाईन मनी गिविंगवाले आहेत त्यांचं म्हणणं काय होतं की आम्ही जर 100 रुपये घेतो आणि यातले 85 रुपये जर आम्ही पे करतो तर आम्हाला 15 रुपयावर टॅक्स घ्या, आम्ही 15 रुपयावर टॅक्स देऊ ऑनलाईन मनी गेमिंग.
आता हा नियम काय सांगतो, जितकी अमाऊंट त्यांना पार्टिसिपेट करायचं आहे त्याकरता जेवढी अमाऊंट ते पे करतात किंवा पेबल आहे ती अमाऊंट व्हॅल्यू ऑफ सप्लाय आहे, असं आहे ना. म्हणजे त्यांनी या 100 रुपयावरती 28% जर टॅक्स असेल तर त्यांनी या 100 रुपयावर तो टॅक्स दिला पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. या 15 रुपयावर नाही द्यायचा, या 100 रुपयावर द्यायचा. जेवढी अमाऊंट तुम्ही घेताय त्याला पेबल. ऑनलाईन मनी गेमिंग करता जी व्हॅल्यू घेतली जाते कंप्लीट, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ ऑनलाईन गेमिंग इंक्लुडिंग सप्लाय ऑफ ॲक्शनेबल क्लेम इन्वॉल्व इन ऑनलाईन मनी गेमिंग शॅल बी द टोटल अमाऊंट पेड ऑर पेबल टू ऑर डिपॉझिटेड विथ द सप्लायर बाय वे ऑफ मनी किंवा मनीज वर्थ किंवा इन्क्लुडिंग व्हर्च्युअल डिजिटल असेट बाय ऑर ऑन बिहाफ ऑफ द प्लेयरच्या वतीने जी अमाऊंट जमा होणार आहे तेवढी अमाऊंट काय व्हॅल्यू ऑफ सप्लाय आहे. म्हणजे जो टॅक्सेबल व्हॅल्यू एकदा कळली तर टॅक्स रेट कशावरती ॲप्लिकेबल होईल, त्या व्हॅल्यूवरती ॲप्लिकेबल होईल. त्यांनी अमेंडमेंट करून स्पेशली ह्या ऑनलाईन मनी गेमिंग किंवा ऑनलाईन गेमिंग किंवा कसिनोवरती हे 2 रूल लावले आणि हे कॉर्पोरेट गॅरंटी पण त्यांनी आणलं. हे 3 रूल नंतर आले. त्यामुळे 28(2) अमेंड करून त्यात त्यांनी हे रूल आणला आहे 28(2) मध्ये. आणि हा जो आहे हा रूल 31B आणि हा 31C केला. 31A होतात ना ऑटोमेटिक गॅमलिंग करता, आणि हा 31B आणि 31C केला. 28 मध्ये कॉर्पोरेट गॅरंटी 28(2) केलं. हे अमेंडमेंट होऊन आलेले आहे. एक्झामचे तुम्ही विसरू नका बिलकुल. मी तुम्हाला एक्झामशन मागच्या वेळेला एक पहिला हे घेतला होता एंट्री नंबर 1, आठवतं ना. एंट्री 1 घेतली ती मागच्या वेळेला मी. आता ही एंट्री नंबर 13 ही नव्हती घेतली ना. 13 त्या पुढे 60 61 घेतली होती. हां सर्व्हिसेस बाय अ स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन. आता सर्व्हिसेस कोणी दिली, स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन्स ॲज अ रेफर्ड हिअर इन मीन्स कोण आहे, एक कुमन मंडल विकास निगम लिमिटेड KMVN, अ गव्हर्नमेंट ऑफ उत्तराखंड अंडरटेकिंग आणि हज कमिटी ऑफ इंडिया और स्टेट हज कमिटी इंक्लुडिंग जॉइंट स्टेट कमिटी. हे सप्लायर ऑफ सर्व्हिसेस. ओके, सर्व्हिसेस बाय यांनी सर्व्हिस दिली दोघांनी इन रिस्पेक्ट ऑफ कशा करता, रिलिजियस पिलग्रिमेज म्हणजे तीर्थयात्रा किंवा यात्रा असते ना कसली, फॅसिलिटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर बिलिटरल अरेंजमेंट. त्यांचं द्विपक्षीय करार आहे, अरेंजमेंट आहे की ही यात्रा जी आहे ही एंट्री नंबर 60 आहे. रिलिजियस यात्राज किंवा पिलग्रिमेज ऑर्गनाइज बाय एनी चॅरिटेबल और रिलिजियस ट्रस्ट आर नॉट एक्झाम. ह्यांनी जे अरेंज केलं कोणी, हे जे दिलं आहे KMVN, आणि हजची यात्रा असते ती यात्रा अरेंज केलं जातं. वेगळी वेगळी टुरिस्ट कंपनी आहे, ट्रॅव्हल एजन्सी आहे, त्यांनी अरेंज केलं, ती सर्व्हिस दिली तिकडे जाण्याकरता, तर ती सर्व्हिस टॅक्सेबल आहे. पण सर्व्हिस बाय स्पेसिफाईड ऑर्गनायझेशन इन रिस्पेक्ट ऑफ रिलिजियस पिलग्रिम फॅसिलिटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर बिलिटरल अरेंजमेंट. आता हे एक्झाम्पल बघा की KMVN सप्लाईज न्यूमरस सर्व्हिसेस नेमली मेडिकल फॅसिलिटीज, कॅटरिंग सर्व्हिस, security, accommodation service, etc. to the pilgrims undertaking Kailash Mansarovar pilgrimage. Such services provided by KMVN in respect of the religious pilgrims to Kailash Mansarovar are covered under entry 60 and thus are exempt.
ज्यांना तिकडे जायचं आहे त्यांच्या मार्फत बुकिंग केलं, त्यांना चार्जेस पे केले, तर ते राहण्याची, खाण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था करतात. कॅटरिंग सगळी व्यवस्था करतात, सिक्युरिटी, अकॉमोडेशन सगळी व्यवस्था करतात. पण त्याच्यावर GST लागू होणार नाही. पण हीच एखाद्या टूर्स किंवा ट्रॅव्हल कंपनी थ्रू तिकडे गेलो तर त्यांच्या चार्जेसवरती GST ॲप्लिकेबल होतो. आलं लक्षात? As per entry number 60, Hajj Committee of India, the services provided by the Hajj Committee and KMVN in relation to pilgrimage to Mecca and Kailash Mansarovar respectively are not liable to GST. हजची यात्रा असते त्याच्याकरता हे अरेंजमेंट करतात, सगळं ते करतात. त्यांच्या थ्रू जर कोणती यात्रा केली तर ते जे चार्जेस पे करतील यात्रा करणारे त्याच्यावर GST एक्झाम्प्ट आहे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रेनिंग और कोचिंग. कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग आणि कुठल्या प्रकारचं कोचिंग हे लक्षात घ्या. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रेनिंग और कोचिंग इन रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी, रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज इन रिलेशन टू संबंधित कुठला आहे, आर्ट्स और कल्चर. आणि ते देणारा कोण असला पाहिजे, इंडिव्हिज्युअल. पहिले इंडिव्हिज्युअल नव्हतं, ही नोटिफिकेशन काढलं त्यांनी. म्हणजे पहिले सप्लायर कोणी असो एक्झाम्पशन सगळ्यांकरता होतं, पार्टनरशिप फर्म आहे, कंपनी आहे. आता काय म्हणतात, फक्त जर सप्लायर इंडिव्हिज्युअल आहे आणि तो आर्ट किंवा कल्चरशी संबंधित कुठली रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज करतो. आता रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज डिफाईन नसेल केलं तर याचा अर्थ काय होतो की रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय. Recreational activities refers to all those activities that people choose to do to refresh their bodies and mind and make their, म्हणजे जो मोकळा वेळ आहे तो इंटरेस्टिंग व्हायला पाहिजे, एन्जॉयबल व्हायला पाहिजे. म्हणून वॉकिंग, स्विमिंग, मेडिटेशन, रीडिंग, प्लेइंग गेम्स, डान्सिंग हे ॲक्टिव्हिटी आहेत. यातून माणूस काय होतो, रिफ्रेश होतो. हां 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 हां. आता त्यांनी दिलं आहे रिक्रिएशन ॲक्टिव्हिटीज. जर एक्झाम दिलेलं असेल तर एखादा व्यक्ती बोलेल की आम्ही हेच करतो आहे. तुम्ही दिलं ना इकडे की रिक्रिएशन ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू आर्ट्स किंवा कल्चर आहे. मेडिटेशन आर्ट किंवा कल्चरमध्ये येतं, ते कल्चरमध्ये आहे मेडिटेशन. आणि त्यासाठी आता इकडे इंडिव्हिज्युअल दिलं ना, इकडे पूर्वी इंडिव्हिज्युअल नव्हतं. हे कधीपासून आलं इंडिव्हिज्युअल, हे 13 जुलै 2022पासून इंडिव्हिज्युअल झालं. त्याच्या अगोदर जे केस असेल तर त्यामध्ये ट्रस्ट किंवा काही सगळे कव्हर होते. स्पोर्ट्स बाय चॅरिटेबल एंटिटीज रजिस्टर अंडर सेक्शन 12AA 12AB ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट. द टर्म रिक्रिएशन ॲक्टिव्हिटीज ही खूप वाईड आहे, हे लक्षात घ्या. आता जे ट्रेनिंग आणि कोचिंग आहे ते आर्ट्स कल्चरशी संबंधित असलं पाहिजे किंवा स्पोर्ट्सशी संबंधित असलं पाहिजे. अदर दॅन, आता इथे पण काय म्हटलं आहे, स्पोर्ट्स बाय कोण आहे, चॅरिटेबल एंटिटीज. त्यांच्याकरता सगळ्यांकरता एक्झाम्पशन नाही. म्हणजे एक्झाम्पशन कंडिशनली आहे. देणारा कोण आहे, घेणारा कोण आहे, कुठल्या प्रकारची ॲक्टिव्हिटीज आहे यानुसार एक्झाम्पशन आहे की नाही ठरणार आहे. आणि म्हणून मग इथे हे अमेंडमेंट करून गव्हर्नमेंटने इंडिव्हिज्युअल केलं. सगळ्यांना बेनिफिट द्यायचा नाही त्यांना, म्हणून ते इंडिव्हिज्युअल केलं. पूर्वी सगळ्यांकरता होतं की हे ॲक्टिव्हिटीज कोणी पण करू, रिक्रिएशन ॲक्टिव्हिटीज. आता तुम्ही अशा कुठले केस लॉ स्टडी कराल तर मग तुम्हाला कळत जाईल की ते नक्की कुठल्या एंट्रीप्रमाणे आम्हाला एक्झाम्पशन आहे सांगतात. तर तुम्ही एखादा ऑडिट जरी करायला गेलात, ऑडिट तुम्ही करताय, सांगितलं की हे तुम्ही पैसे घेतलेत, ह्याचा टॅक्स कुठे घेतला, नाही हे टॅक्सवर सप्लाय नाही आहे, ह्याचा मी बिल ऑफ सप्लाय इश्यू केला आहे. मग बिल ऑफ सप्लाय इश्यू केला तर तुम्ही सर्व्हिस दिली, गुड दिले, सर्व्हिस दिली, कुठली ॲक्टिव्हिटी तुमची, तुम्ही जे म्हणताय त्यांनी त्यांचं ऑडिट केलं असेल, त्यांना फायडिंगमध्ये कळलं की ही ॲक्टिव्हिटीज आहेत ह्याच्यावर हे टॅक्स देत नाही आहेत. रिलिजियस ट्रस्ट असो काही असो, त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज काय एक्झाम नाही आहेत, काय टॅक्सेबल आहेत, त्यांना काय एक्झाम्पशन आहेत. तर जिकडे एक्झाम्पशन नाही आहे असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे
तिकडे त्याने एक्झाम घेतलेलं असेल. गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की हे टॅक्सेबल आहे, त्यांचं म्हणणं एक्झाम्प्ट आहे. मग तसे मॅटर लिटिगेशनमध्ये जाणार आहेत. जर तुम्ही त्याचे मॅटर कुठे रेफर केले, वाचले, मी वाचण्यात आले आणि तुम्ही बघाल की अरे संबंधित एंट्री कुठली आहे, कुठल्या एंट्रीवरनं, कुठल्या सेक्शनमधनं हा वाद चालू आहे, तर तुम्हाला आणखी इंडिया गोष्टी कळत जातात. हा दुसरा ग्रुप काढला आपण, ॲग्रिकल्चरल रिलेटेड सर्व्हिसेस. सर्व्हिसेस बाय वे ऑफ लोडिंग, अनलोडिंग, पॅकिंग, स्टोरेज और वेअर हाऊसिंग ऑफ फक्त राईससाठी दिलं आहे. राईससाठी काय, राईसचं लोडिंग, अनलोडिंग, पॅकिंग, स्टोरेज. आता एखादं समजा वेअर हाऊस आहे, तुम्ही त्याचं ऑडिट केलं तर त्यांच्याकडे बाकी काही स्टोरेजला आलं तर ते GST लावणार, म्हणजे टॅक्स इन्व्हॉइस बनवणार. पण जिकडे राईस त्यांनी स्टोअर केला आहे, लोडिंग अनलोडिंग किंवा स्टोअर केला आहे, तिकडे त्याचं बिल ऑफ सप्लाय बनेल, कारण त्यावरती एक्झम्पशन आहे. समजलं? जरुरी नाही की तुम्हाला सगळं पटकन माहिती असेल. तुम्ही जेव्हा पहिले काम करायला सुरुवात कराल, तुम्हाला दिसलं की इथे तुम्ही टॅक्स काय लावला नाही, मग ते सांगतील इथे एक्झम्पशन आहे. किंवा मग त्या व्यक्तीला माहिती नसेल तर तुम्ही सांगाल की हे विचारून सांग मला इथे एक्झम्पशन काय, कुठल्या नियमाप्रमाणे, कुठल्या एंट्रीप्रमाणे एक्झम्पशन आहे. मग तो सांगेल की एंट्री नंबर 24मध्ये बघा, मग तुम्ही ते बघाल. तुम्ही जेव्हा 2-3 वर्ष काम कराल तेव्हा तुम्हाला इंडियन लॉ कळेल. आता आपण काय बघतोय, कशा प्रकारे लॉ इम्प्लिमेंट होतो हे तुम्हाला कळावं, ह्याच्याकरता तुम्ही सगळे आपण सांगतोय. सगळे एकदम तुम्हाला लक्षात राहणार नाही, सगळे तर पटकन कळणार नाही. जिकडे समोरचा व्यक्ती सांगतो की असं केलं आहे, तुम्ही चेक करताय आणि तुम्हाला वाटतं हे एक्झम्पशन का, एवढं तुम्हाला माहिती आहे. सेक्शन 11मध्ये एक्झम्पशन आहे, नोटिफिकेशन काढलं आहे, तिकडे एक्झम्पशनमध्ये त्यांनी दिलेले सर्व्हिसेस या एक्झाम्प्ट आहेत. मग त्यांनी काय केलं आहे, बिल ऑफ सप्लाय इश्यू केला आहे. बिल ऑफ सप्लाय का, तुम्ही जेव्हा विचाराल की तुम्ही हे बिल ऑफ सप्लाय का बनवता, ही तुमची सर्व्हिस कुठल्या एंट्रीमध्ये एक्झाम्प्ट आहे, तुम्हाला एवढं तर क्लिअर होईल की नाही होईल, ते क्लिअर करून घ्यायचं, ते बघायचं. मग येऊन ते एंट्री बघायची, ते एक्झम्पशन कंडिशनल आहे का ते सरसकट एक्झम्पशन आहे. इथे काय फक्त दिलं आहे, लोडिंग अनलोडिंग, पॅकिंग, स्टोरेज, राईसचं असेल तर एक्झम्पशन आहे. त्यात काही फार गुंतागुंत नाही आहे. की मग सप्लायर इंडिव्हिज्युअलच पाहिजे, पार्टनरशिपच पाहिजे, हाच पाहिजे, ट्रस्टच पाहिजे, काहीच नाही. असं सप्लायर कोणी असो, तो राईसचं वेअर हाऊसिंग करत असेल, स्टोरेज करत असेल, पॅकिंग अनलोडिंग ते एक्झम्पशन आहे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ वेअर हाऊसिंग ऑफ मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस. आता मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसमध्ये काय येतं, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसमध्ये नॉन टिम्बर आयटम्स सच ॲज बांबू, अदर ग्रासेस, edible or useful roots, plants, flowers. The list also includes waxes, dyes, resins, powder, leaves, hair. आता जर इथे त्यांनी फॉरेस्ट प्रोड्यूस, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस हे एक्सप्लेन केलं नसेल त्या नोटिफिकेशनमध्ये, सेक्शन 2मध्ये CGST ॲक्टमध्ये, तर मग आपण काय बघणार, जनरल मिनिंग बघणार. त्यामध्ये काय येतं, लिटिगेशन इथे होतं की मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस जर एक्सप्लेन केलं आहे, डिफाईन केलं आहे तर तेवढंच. जर त्याचं वेअर हाऊसिंग केलं आहे तर एक्झम्पशन आहे. पण ते डिफाईन नाही केलं तर मग तुम्हाला काय वाटतं जनरल मिनिंगमध्ये, तुम्ही म्हणाल की त्यामध्ये हे मेन येतच त्यामध्ये, राईस येतच नाही म्हणू शकता. हा लिटिगेशन मॅटर होईल. आता काही एक्झम्पशन विड्रॉ केले बघा. हे जसं 18/7/22ला सर्व्हिसेस बाय वे ऑफ स्टोरेज, पहिले काय बघा, पहिले काय होतं, पिरियड टू 18/7/22ला त्यांनी सर्व्हिसेस बाय वे ऑफ स्टोरेज, वेअर हाऊसिंग ऑफ हे जे तृणधान्य, सिरियल्स, पल्सेस, कडधान्य, फ्रूट्स, फळे, नट्स, काजू, व्हेजिटेबल, भाज्या, स्पायसेस, मसाले, सुकं खोबरं, कोपरा, शुगर कॅन म्हणजे गूळ, जॅगरी, ऊस आणि गूळ, रॉ व्हेजिटेबल फायबर सच ॲज कॉटन, फ्लॅक्स, ज्यूट एक्सेट्रा, हे सगळं ह्याच्यामध्ये काय होतं, हे एक्झाम्प्ट होतं. यातून त्यांनी फक्त एवढंच ठेवलं, सर्व्हिसेस बाय वे ऑफ स्टोरेज, वेअर हाऊसिंग ऑफ सिरियल्स, पल्सेस, फ्रूट्स, नट्स काढून टाकले, काजू काढून टाकले, व्हेजिटेबल्स ठेवलं आणि हे मसाले, सुकं खोबरं, ऊस, गूळ ह्याचं जे काय आहे ते काढून टाकलं.
हे सगळे पुढचे आयटम काढून टाकले. आलं लक्षात? हे मी का दाखवतोय? एक्झाम्शन दिलं म्हणजे परमनंट असं काय नाही. ज्या काळात दिलं त्या काळात गव्हर्नमेंटला वाटलं, त्यांचा चॉईस आहे, त्यांना पुढे वाटलं विड्रॉ करू, त्यांनी संपूर्ण एंट्री विड्रॉ नाही केली, त्यातले काही आयटम विड्रॉ केले की ह्यांच्यावरती आता स्टोरेज केलं. हे काय वे ऑफ स्टोरेज किंवा वेअरहाऊसिंग. स्टोरेज किंवा वेअरहाऊसिंग, हे स्टोरेज किंवा वेअरहाऊसिंग काही त्यातले गुड्स कमी केले. स्टोरेज केलं जे चार्जेस घेईल वेअरहाऊस त्याच्यावर ते टॅक्सेबल झाले. जर स्टोरेज कसला असेल, हे स्पायसेस, कोपरा, शुगर कॅन, जॅगरी, रॉ व्हेजिटेबल्स, फायबर्स, कॉटन फिक्स, हे जे याच्यावरती तर काय होईल, जीएसटी लागू होईल. कधीपासून? 18/7/22 पण हे याच्या अगोदर एक्झाम्प्ट होतं. सर्व्हिसेस बाय वे ऑफ फ्युमिगेशन इन अ वेअरहाऊसिंग ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस. ही फवारणी केली जाते. फ्युमिगेशन इन अ वेअरहाऊसिंग ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस हे एक्झाम्प्ट होतं. आता हे टॅक्सेबल झालं. 18 जुलै 22 हे पण टॅक्सेबल केलं. सर्व्हिसेस रिलेटेड टू कल्टिवेशन ऑफ प्लांट्स, वनस्पतीची लागवड, ओके, अँड रिअरिंग, संगोपन ऑफ ऑल लाईफ फॉर्म्स ऑफ ॲनिमल, हे दिलं इकडे. एक्सेप्ट काय म्हटलं यात ना, रिअरिंग ऑफ हॉर्सेस. घोडे कशा करता असतात? रेस करता, शर्यती करता, हे त्यातनं वगळलेलं आहे. सर्व्हिसेस रिलेटेड टू कल्टिवेशन ऑफ प्लांट्स अँड रिअरिंग ऑफ ऑल लाईफ फॉर्म्स ऑफ ॲनिमल. आणि काय म्हटलं आहे, कशा करता? फॉर फूड, फायबर्स, फ्युएल, रॉ मटेरियल और अदर सिमिलर प्रॉडक्ट्स और ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस बाय वे ऑफ, याच्या करता आणि बाय वे ऑफ कुठल्या मार्गाने. मग हे दिल्याखाली ॲग्रिकल्चरल ऑपरेशन्स डायरेक्टली रिलेटेड टू प्रोडक्शन ऑफ एनी ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस इन्क्लुडिंग कल्टिवेशन, हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, प्लांट प्रोटेक्शन और टेस्टिंग, सप्लाय. तुम्ही काय एंट्री वाचाल ना, आपल्याला माहितीच नाही की ह्यात नक्की होतं काय, मग ती माहिती घ्यायला लागते. म्हणजे मला गुगल करायला लागतं की आहे काय. तसे मी हे बघितलं की हे शब्द जे दिले तुम्हाला, मला ते माहीत नव्हतं की हे शब्द काय. म्हणजे मी जेव्हा हे कशाला आपण हे शब्द बघायला जाऊ, आपल्याला हे मराठीत माहिती आहे, हे कशाला माहिती आहे इंग्लिशमध्ये. माझ्या शब्दकोशामध्ये एखादा शब्द आलाच नसेल कधी, ते मी वापरलाच नसेल, तर नक्की ते आहे का हे माहीत आहे मला. म्हणजे ते माहिती करून घ्या. मग नक्की त्या एंट्रीमध्ये चाललं आहे काय हे माहिती करून घ्या. मग तुम्हाला कळतं की एक्झामच्या नक्की कशाबद्दल. म्हणजे जी ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये नक्की होतं काय, नक्की त्यामध्ये कोण काय घेते आणि कोण काय देते आणि कशा प्रकारे घेते, हे सगळं विचार केल्यानंतर आपल्याला कळतं की नक्की कुठल्या प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे, ट्रान्झॅक्शन आहे आणि त्याचा स्कोप काय एक्झाम्शनचा, हे सगळं समजून घ्यायला लागतं. सप्लाय ऑफ फार्म लेबर कशा करता? सर्व्हिस रिलेटेड टू ॲग्रिकल्चरल, रिलेटेड टू कल्टिवेशन ऑफ प्लांट्स अँड रिलेटिंग टू ऑल लाईफ फॉर्म्स ॲनिमल कशा करता? परत फॉर फूड, फायबर, फ्युएल, त्यातनं हे आलं पाहिजे. हे जे होतं आहे यातनं फूड, फायबर म्हणजे जी कल्टिवेशन ऑफ प्लांट आहे त्यातनं काय बनलं पाहिजे? फूड, फायबर, फ्युएल, रॉ मटेरियल और अदर सिमिलर प्रोडक्शन ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस, हे बनलं पाहिजे. रिअरिंग ऑफ संगोपन ऑल लाईफ फॉर्म्स ॲनिमल कशा करता? संगोपन त्यातनं फूड बनलं पाहिजे. आणि त्याकरता बाय वे ऑफ, ते करण्याकरता काय घेतलं? सप्लाय ऑफ फार्म लेबर घेतलं, हे करण्याकरता. तर एक्झाम्शन आहे. समजतं ना मी काय म्हणतो? Processes carried out at an agricultural farm including tending, pruning, cutting, harvesting, drying, cleaning, trimming, sun drying, fumigating, curing, sorting, grading, pulling or bulk packaging and such like operation which do not alter the essential characteristics of agricultural produce but make it only marketable for the primary market. आणि रेंटिंग और लिजिंग ऑफ ॲग्रो मशिनरी और वेकंड लँड विथ और विदाउट स्ट्रक्चरल इन्सिडेंटल टू इट्स यूज, लोडिंग, अनलोडिंग, पॅकिंग, स्टोरेज, वेअरहाउसिंग ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस आणि ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन सर्व्हिसेस बाय एनी ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी और बोर्ड और सर्व्हिसेस प्रोवाइडेड बाय अ
कमिशन एजंट फॉर सेल और परचेस ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस आर एक्झाम. आणि हे त्यातनं त्यांनी काय केलं आता विड्रॉ केलं एक्झाम्शन. आता याच्यामध्ये जे शब्द वरती वापरले ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मीन्स काय, एवढं सगळं वाचल्यानंतर तुम्हाला क्लॅरिटी येईल. ओके, एवढं सगळं मी एक्सप्लेन नाही करू शकत, आपल्या टाईम स्कोपमध्ये एवढं सगळं येणार नाही. पण जेव्हा जेव्हा मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितलं आहे, मी हे परत परत बदनाबदल काढत जाईल, तुम्हाला आठवण करून देत जाईन की पहिले बघा तुमची ॲक्टिव्हिटी किंवा ट्रान्झॅक्शन शेड्यूल 3मध्ये नाही आहे, म्हणजे सप्लाय आहे. तो सप्लाय एक्झाम्प्ट आहे तर टॅक्स येणार नाही. सप्लाय टॅक्सेबल आहे तर टॅक्स कोणी भरायचा, सप्लायरनी, रेसिपियंटनी का एक आणि कॉमर्स ऑपरेटरनी. ठीक आहे, थ्रू टॅक्स जमा केला जातो. मेनली सप्लायर थ्रू, काही ॲक्टिव्हिटीजमध्ये रेसिपियंट थ्रू, आणि ECOमध्ये 4 सर्व्हिस आहेत त्यात ECO. हे बघायला पाहिजे, ही सिक्वेन्स फॉलो करायची की जी ॲक्टिव्हिटी आहे. आता ज्या प्रकारे यांनी वर्डिंग दिलं आहे त्या प्रकारे समजायला कठीण आहे, ही एंट्री समजायला कठीण आहे की सर्व्हिसेस रिलेटेड टू कल्टिवेशन ऑफ प्लांट्स आणि रिअरिंग ऑफ ऑल लाईफ फॉर्म्स ऑफ ॲनिमल. आणि पुढे काय म्हटलं आहे, फॉर कशा करता, याचा अर्थ काय, फॉर कशा करता, त्यातनं फूड, फायबर, फ्युएल, रॉ मटेरियल किंवा अदर सिमिलर प्रोडक्ट और ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस. हे बाय वे ऑफ, हे करण्याकरता बाय वे ऑफ कुठल्या मार्गाने दिलं जातं आहे, काय दिलं जातं आहे. सोपं नाही वाक्य समजून घ्यायला, ह्याचा अर्थ समजून घ्यायला. त्या कॉन्टेक्स्टमध्ये ज्या लॉ मेकरनी जो काय त्यात त्यांचा अर्थ आहे त्या अर्थाने ती ॲक्टिव्हिटी झाली आहे तर एक्झाम्शन आहे, अदरवाईज नाही आहे. थांबवा इथे. ओके, एकदा टॉपिक संपला माझा आणि थोडा वेळ राहिला तर मी आठवड्यामधनं असं एक्झाम्शन कंटिन्यू करत राहीन आणि तुम्हाला आठवण करत राहीन की एक्झाम आहे की नाही बघा. एक्झाम नंतर टॅक्सेबल होईल.